नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की माने दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी यश अमृतासोबत लग्नाला तयार होत आहे. पण देवी आईचा संकेत मात्र वेगळाच आहे. देवी आईला काहीतरी वेगळंच सांगायचं आहे. त्यामुळं यश आणि कावेरीच्या आयुष्यात आनंदाचा क्षण येणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे यश कावेरीकडे आलेला असतो आणि कावेरीला म्हणत असतो की माझं तुझ्यावरती प्रेम आहे. असं का बोलतेस तू कावेरी? मला माहिती आहे तुझंही माझ्यावरती प्रेम आहे. पण कावेरी मात्र शांत असते. तेव्हा यश म्हणतो की मी तुला सांगितलं होतं, मी तुला साडी दिलेली होती आणि ती साडी तिकडं कशी गेली? हा प्रश्न यशला पडलेला असतो आणि यश ते सगळं कावेरीला विचारत असतो. तेव्हा मात्र कावेरी काहीच बोलत नाही. तिला असं वाटत असतं की बोलण्यासारखं माझ्याकडे काहीच उरलेलं नाही आहे. मग हे सगळं काय आहे असा विचार कावेरीच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि कावेरी म्हणत असते की नाही, हे सगळं मला काहीतरी वेगळं जाणवते. कारण कावेरीला इकडे सुलक्षणाने सांगितलेलं आठवत असतं. तेव्हा यश कावेरीच्या जवळ येतो आणि म्हणतो की हे सगळं काय आहे? तुला माहिती आहे ना माझं तुझ्यावरती प्रेम आहे, माझं अमृतावरती प्रेम नाही आहे. मग हे सगळं काय घडतंय? मग तू का असं बोलते? मला उत्तर हवं आहे. कावेरी उत्तर दे. कावेरी मात्र शांत असते, रडत असते. तिला वाईट वाटलेलं असतं. तिच्या आयुष्यातला हा जो क्षण असतो, तिच्या आयुष्यातला हा जो जोडीदार असतो, तोही तिच्यापासून निघून चाललेला आहे. या गोष्टीचं वाईट कावेरीला वाटलेलं असतं. यश मात्र तिला विनवण्या करत असतो, मनापासून बोलत असतो. यश तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु कावेरीला मात्र ऐकायचंच नसतं. कावेरीच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू झालेले असतात आणि कावेरी मात्र इकडे यशला पाठमोरी उभी असते. तेव्हा यश म्हणत असतो की नाही कावेरी, काहीतरी वेगळं आहे जे तू माझ्यापासून लपवते, म्हणून तू आत्ता पाठमोरी उभी आहेस. कारण मला माहिती आहे की अशी कोणती तरी गोष्ट आहे जी तू माझ्यापासून लपवून ठेवत आहे, असं यशचं म्हणणं असतं. आणि यश मात्र इकडे कावेरीला विचारत असतो. कावेरी काहीच बोलत नसते, कारण बोलण्यासारखं काही राहिलेलं नसतं माच्या शब्दांमुळे. म्हणजे खरं तर कावेरीसुद्धा यशला होकार देणार होती, पण अचानक तिथं मा आलेली असते आणि मा तिला सांगत असते की माझ्या उदयने मी दिलेला शब्द पाळलेला नाही आहे, पण माझा यश हा माझा शब्द पाडणार नाही, कारण त्याला माझ्या शब्दाची किंमत आहे. हे सगळं मा बोललेली असते आणि त्यामुळंच कावेरीने हा सगळा निर्णय घेतलेला असतो आणि अशा पद्धतीने गोष्टी घडत गेलेल्या असतात. खरं तर कावेरीची याच्यामध्ये काही चूक नाही. तसा विचार केला तर यशचीही काही चूक नाही, पण जे काही घडत असतं ते मात्र खूप भयानक आहे. यामुळं या सगळ्यातून सफर करावं लागत आहे ते मात्र यश आणि कावेरीला. त्यांच्या आयुष्यात हा जो क्षण आलेला आहे तो फक्त आणि फक्त या सगळ्या गोष्टींमुळे आलेला आहे. आणि खरं तर या सगळ्यातून यश आणि कावेरी कसा मार्ग काढणार हे मात्र खूप मोठं आहे. परंतु कावेरी मात्र यशला सांगत असते की नाही, तुम्ही तो वेगळा अर्थ घेतलेला आहे. माझ्या मनात तसं काही नव्हतं. माझ्या मनात तुमच्याबद्दल कोणत्याही भावना नव्हत्या, असं इकडे कावेरी यशला सांगत असते. खरं तर कावेरी पाठमोरी होऊन बोलत असते आणि तेव्हा मात्र इकडे यश जो आहे तो कावेरीला म्हणत असतो, माझ्याकडे पाठ का केलेली आहे? सांगा ना कावेरी, असं काय करताय? तेव्हा मात्र कावेरी आता यशकडे पाहू लागते आणि म्हणत असते की हो, बरोबर आहे, मी पाठमोरी झालेली होते, हे सगळं मला माहिती आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं आणि त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कावेरी म्हणते की तुम्ही स्वतःला वेगळं समजलेलं आहे. माझ्या डोक्यात तसे काही नव्हतं, कारण मी इथं आलेले आहे ते चिकूसाठी आलेले आहे. मी या सगळ्यामध्ये आहे ते मात्र चिकूसाठीच आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र यश समजवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु कावेरी मात्र ऐकायला तयार नाही. कावेरी म्हणत असते की मी या घरात आलेली आहे ते फक्त आणि फक्त माझ्या काऊला दिलेला शब्द पाळण्यासाठी. माझ्या काऊसाठी मी इथं आलेली आहे आणि मी हा जो काही निर्णय घेतलेला आहे तो फक्त काऊसाठीच घेतलेला आहे, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचवेळी इकडे आता या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा कावेरी आता स्पष्टपणे सांगून टाकते की माझ्या मनात तसं काहीही नाही. आणि हे सगळं ऐकल्यामुळं यशला मात्र धक्का बसलेला असतो. कावेरीला आठवतं यशनं चिठ्ठी लिहिलेली असते आणि त्या चिठ्ठीमध्ये सांगितलेलं असतं, परंतु आत्ता हे सगळं जे काही घडत आहे ते मात्र खूपच भयानक असं असतं. आणि आता यामध्ये इकडे कावेरी मात्र कोसळते, कारण तिला माहिती आहे की यशचं तिच्यावरती किती प्रेम आहे आणि तेवढंच प्रेम कावेरीचं सुद्धा यशवरती आहे. यशनं त्याच्या मनातील भावना सांगितलेल्या आहेत, पण कावेरीनं मात्र तिच्या मनातल्या भावना यशजवळ
व्यक्त केलेल्या नाहीत, एवढं सगळं घडत आहे. कावेरी खूप रडत असते. तिला कळत नाहीये की आता मी काय करू, कशा पद्धतीने गोष्टी हाताळू, असे अनेक प्रश्न कावेरीला पडलेले असतात. पण तिला आठवत असतात ते म्हणजे माझे शब्द. नक्की काय करायचं आहे या सगळ्या गोष्टींचा विचार कावेरी इकडे करत असते. त्यासोबतच यश आता निघालेला असतो. यश म्हणतो की आत्ताच्या आत्ता मी माकडे जाणार आहे आणि मला विचारणार आहे की माने असं का केलेलं आहे. माझं माझं कावेरीवरती प्रेम आहे, मला कावेरीबरोबर लग्न करायचं आहे. माझं अमृतावरती प्रेम नाही आहे असं मी जाऊन मला सांगणार आहे. हे सगळं आता ठरवलेलं असतं ते म्हणजे यशने. इकडे सुलक्षणा माधवीला गिफ्ट देते आणि म्हणते की आता तू बिनधास्त जा, मी आहे ना इथे काळजी करायला, अजिबात तू कोणत्याही गोष्टींची काळजी करू नको, असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आता यश तिथे आलेला असतो आणि तो म्हणत असतो की मी आत्ताच्या आत्ता माशी बोलणार आहे, असं यशचं बोलणं सुरू असतं. परंतु तिथे आल्यानंतर मात्र यश जेव्हा त्यांचं दोघींचं बोलणं ऐकत असतो तेव्हा मात्र माधवी सुलक्षणाला म्हणत असते की हे सगळं मला मान्य आहे, या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं घडत आहे, हे सगळं मला पटतंय, पण काही गोष्टींचा विचार करण्यासारखा आहे ना, असं बोलणं चालू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे सुलक्षणा म्हणते म्हणजे काय म्हणायचं आहे तुला. तेव्हा ती म्हणते की उदय आणि साधनाच्या बाबतीत जे झालं ते पुन्हा होऊ नये असं मला वाटत आहे. आता मात्र इकडे मला धक्का बसतो. ती म्हणते की काळजी करू नको, यावेळेस असं काही होणार नाही आहे. माझा यश जो आहे ना तो माझ्या शब्दाच्या बाहेर नाही, मी जे सांगेल तो सगळं तो ऐकणार आहे. आणि जर समजा असं काय झालं तर तो माझ्या आयुष्यातला माझा शेवटचा दिवस असेल. हे सगळं मा बोलत असते आणि तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे. कारण माने स्पष्ट शब्दात सांगितलेलं असतं, माने स्पष्टपणे व्यक्त केलेलं असतं. आणि त्याचवेळी इकडे यशला मात्र धक्का बसतो की माने तर आता असा शब्द दिलेला आहे की जर असं काही झालं म्हणजे यश आणि अमृताचं लग्न जर मोडलं तर मा स्वतःला संपवणार आहे. तेव्हा मा म्हणते की यशला मी जन्म दिलेला नसला तरीही यश कसा आहे तो माझ्या संस्कारात वाढलेला आहे, हे तुला तर माहितीच आहे, असं माझं बोलणं असतं. आणि यश हे सगळं ऐकत असतो तेव्हा मात्र यशला खूप मोठा धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे, या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं घडतील असं स्वप्नातही वाटलेलं नव्हतं. आणि यश तर आता इकडे कावेरी आणि त्याच्या नात्याबद्दल बोलायला आलेला होता, पण इथं आल्यानंतर वेगळ्याच गोष्टी कानावर पडलेल्या आहेत. तेव्हा मात्र यश तिथे येतो आणि सांगू लागतो की मा काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे, मी तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही, त्यामुळं कोणत्याही गोष्टीची काळजी करू नको, असं मात्र स्पष्टपणे इकडे यशने सांगितलेलं असतं. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे यश म्हणतो की मी तयार आहे लग्नासाठी, मी हे लग्न करण्यासाठी तयार आहे, असं यश इकडे स्पष्टपणे सांगत आहे. आणि तेव्हा मात्र इकडे आता सुलक्षणा खुश होते, यशला मिठी मारते, कारण फायनली ही गोष्ट छान पद्धतीनं झालेली आहे. आणि सुलक्षणाला खरंच यशचा अभिमान वाटत आहे, कारण यशने तिथे प्रेमाचा त्याच्या त्याग करत सुलक्षणाचं मन जपलेलं आहे. या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं केलेल्या आहेत म्हणून इकडे यशला सुलक्षणाला मात्र आनंद झालेला असतो. पण सुलक्षणाला कुठं माहिती आहे की हे सगळं जे काही घडत आहे ते थोडं वेगळ्या पद्धतीनं घडत आहे, नक्कीच काहीतरी वेगळं असं घडत आहे. या गोष्टींबद्दल सुलक्षणाला काहीच माहिती नाही आहे. परंतु आता मात्र इकडे माधवी आणि सुलक्षणा दोघेही खुश झालेले असतात आणि माधवीसुद्धा इकडे सुलक्षणाला मिठी मारते. खरं तर माधवीच्या डोक्यात वेगळंच काहीतरी सुरू आहे, ती मनापासून या नात्याचा स्वीकार करत नाही. तर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की सगळेजण बसलेले असतात. आता सुलक्षणाने सर्वांना बोलावून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इकडे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की आता सगळ्यांच्या समोर सुलक्षणा सगळ्यांना सांगत आहे की मी तुम्हाला इथं बोलवलेलं आहे ते म्हणजे एका गोष्टीचा खुलासा करण्यासाठी बोलवलेला आहे. आता ती गोष्ट कोणती असेल हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. तर ती गोष्ट असते ती म्हणजे ती सांगते की मी यश आणि अमृताच्या लग्नाबद्दल बोलायचं आहे तुमच्या सर्वांशी, आणि मी आणि माधवीने निर्णय घेतलेला आहे की यश आणि अमृता या दोघांचं लग्न करायचं. आता मात्र यशला धक्का बसलेला आहे, इकडे कावेरीला धक्का बसलेला आहे. कावेरीचा तर चेहरा पडलेला आहे, तिला रडू येत आहे, ती खूप रडत आहे, तिला वाईट वाटत आहे की हे सगळं काय आहे, हे असं का होतंय. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे आणि त्याचबरोबर इकडे
आता यश पाहत असतो तेव्हा मात्र कावेरीला काही सुचत नसतं. कावेरीच्या डोळ्यातनं पाणी येत असतं, कारण कावेरीला वाईट वाटत आहे की हे असं का माझ्याच आयुष्यात असं का, असे अनेक प्रश्न कावेरीला पडलेले आहेत. आणि कावेरी मात्र सगळ्यांकडे पाहत असते. यामी म्हणत असते की खरंच मा खूप छान निर्णय घेतलेला आहे. अरे यश तिथे का उभा आहे, ये ना इकडे कावेरीजवळ बस बरं, असं सांगू लागते. तेव्हा मात्र मा पण यशला म्हणते की हो यश, ये ना बस इथे, असं म्हणत तीही यशला बसायला सांगत असते. तेव्हा मात्र यश तिथे येतो आणि तिथे सोफ्यावरती बसत असतो. तेव्हा मात्र यशची अजिबात मनातून इच्छा नसते, पण माझा शब्द पाळायचा नाही या एकाच गोष्टीसाठी. लगेचच यामी सांगत असते की यश अरे इथे बस ना, तुला कळत नाही का सांगितलेलं, कारण तुम्ही दोघं जे आहेत आता होणारे नवरा बायको आहात. तेव्हा मा पण म्हणते बघू दे ना आम्हाला कसा दिसतोय जोडा तुमचा, असं मा बोलत असते. तेव्हा मात्र इकडे कावेरी पाहत असते. कावेरीला मात्र धक्का बसलेला असतो. कावेरी विचार करत असते की हे सगळं काय घडतंय आणि या सगळ्या गोष्टी अशा का घडत आहेत, हे सगळं कावेरी मात्र आता विचार करत असते. त्यासोबतच यश मात्र बाजूलाच तिथं बसलेला असतो. यशची अजिबात इच्छा नसते, कारण त्याला हे लग्नच मान्य नाही, तर अमृताबरोबर बसण्याचा प्रश्नच येत नसतो. पण इकडे यशला मात्र नाईलाज असतो, ह्या सर्व गोष्टी कराव्या लागत असतात. यामी म्हणते की अरे यश जवळ बस ना आणि तिच्या खांद्यावर हात ठेव, छान एक आपण मस्तसा फोटो काढूया, म्हणजे लग्न जमलंय ना त्यावेळेचा फोटो, असं म्हणता येईल या सगळ्याला, असं यामी सांगत असते. आणि तेव्हा मात्र आता यश तिथे बसलेला असतो, परंतु यामीचा मात्र वेगळाच हट्ट असतो. शेवटी यशचा आता नाईलाज होतो आणि यश सरळ सरळ तिथे आता अमृताच्या खांद्यावरती हात ठेवतो. अमृताच्या खांद्यावरती हात ठेवल्यानंतर आता छान असे दोघांचे फोटो काढले जात असतात, यश आणि त्याचबरोबर अमृता मात्र खुश असते, पण यशच्या चेहऱ्यावर जरासाही आनंद दिसत नसतो. यामीच्या मनासारख्या गोष्टी घडत आहेत, कारण यशचा इथल्या कोणत्याही गोष्टींवर अधिकार नाही आहे, तो धर्माधिकारी नाही आहे, हे सगळं माझं आहे, हे सगळं मला मिळालं पाहिजे, असा यामीचा हट्ट असतो. आणि यामी मात्र आता बोलत असते. तेव्हा मात्र ती म्हणत असते अरे यश थोडं तरी चेहऱ्यावर स्माईल असू दे तुझ्या. तेव्हा सुलक्षणासुद्धा सांगत असते की आता खूपच धावपळ होणार आहे, लग्नाच्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, छान पद्धतीने लग्न लावायचं आहे, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. त्यावेळेस यामी फोन कावेरीकडे देते आणि कावेरीला म्हणू लागते की अगं कावेरी, आमचा फोटो काढ गं. म्हणजे कावेरीची मदत जेव्हा पाहिजे असते तेव्हा मात्र ही गोड बोलत असते, इतर वेळी मात्र तोंड फुगून बसलेले असते. कावेरीची अजिबात इच्छा नसते, परंतु कावेरीकडे आता कोणताच ऑप्शन राहत नाही आणि कावेरी मात्र तो फोटो काढायला घेते. कावेरी जेव्हा मोबाईल हातात घेते आणि फोटो काढू लागते तेव्हा मात्र कावेरी त्या मोबाईलकडे पाहत असते. फायनली तिने फोटो तर काढलेले असतात, पण त्या मोबाईलमध्ये काही गुपित दडलेले आहेत हे मात्र कावेरीच्या लक्षात आलेलं नसतं. यश मात्र कावेरीकडे पाहत असतो आणि विद्याला मात्र वाईट वाटत असतं. विद्या म्हणत असते की हे सगळं काय होऊन बसलंय, हे अशा पद्धतीनं व्हायला नको होतं, असं विद्याला वाटत असतं. आणि त्यासोबतच विद्या मात्र इकडे सगळ्यांच्या समोर बोलत नाही, पण तिने मनात ठरवलेलं असतं की एकदा का कावेरी वहिनी एकट्यात मला मिळाल्या की मी त्यांना डायरेक्ट खडसावून जाब विचारणार आहे. इकडे कावेरीला आता मा म्हणतात की गोडाचं बनलंच पाहिजे, मला काय वाटते उकडीचे मोदक बनव. तेव्हा कावेरी म्हणते की हो चालेल. मग मा म्हणतात की तुला एकटीला येतील का, म्हणजे विचार कर ना नक्की काय झालेलं आहे ते, असं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता कावेरी म्हणते की हो शिकवलेत मला, असं ती सांगते. सगळेजण पाहू लागतात. खरं तर कावेरीला हे मोदक बनवायला शिकवलेलं असतं, ते म्हणजे इकडे यशमुळे हे शक्य झालेलं असतं. तेवढ्यातच विद्या तिथं आलेली असते आणि विद्या म्हणते कावेरी बहिणी काय चाललंय हे तुमचं, तुम्हालाही माहिती आहे की यश भाऊजींचं तुमच्यावरती किती प्रेम आहे आणि तुमचंही यश भाऊजींवरती तेवढंच प्रेम आहे, मग आज हे सगळं काय होतंय, ह्या गोष्टी अशा का होत आहेत, असे अनेक प्रश्न कावेरीला विचारले जात असतात. कावेरी मात्र म्हणते की तसं काही नाही आहे, तुमचा इकडे गैरसमज झालेला आहे, माझ्या मनात तसं काही नाही आहे. तेव्हा विद्या म्हणत असते की कावेरी वहिनी माझ्याशी तरी खोटं बोलू नका, मी तुमची मैत्रीण आहे, तुम्ही मैत्रीचा त्याग केलेला आहे, मैत्रीसाठी त्याग केलेला आहे, आता प्रेमाचा त्याग नका करू, असं ती सांगत असते. ती मनापासून सांगत असते. तेव्हा मात्र कावेरी आहे तिला प्रश्न पडलेला असतो की काय उत्तर देऊ, पण कावेरी मात्र नजर चोरते. ही गोष्ट विद्याला चांगलीच समजलेली असते आणि त्यासोबतच विद्या हात जोडते आणि म्हणत असते की प्लीज कावेरी वहिनी असं नका करू, तुमच्या लक्षात येत नाही आहे का काय झालेलं आहे ते. तेव्हा मात्र इकडे कावेरीचा ती हात पकडते आणि म्हणते मला सांगा तुमच्या मनात जर काही नाही
तर अजूनही तुमच्या हातामध्ये हे सगळं काय आहे, तुमच्या हातामध्ये हे जे फ्रेंडशिप बँड आहे ते कसं काय आहे, हे सगळं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे यश बोलत असतो आणि यशकडे आता येते ती म्हणजे विद्या यशकडे आलेली असते आणि यशला बोलू लागते. यशला म्हणत असते की काय चाललंय यश भाऊजी, मला माहिती आहे तुमच्या मनात काय आहे, मग हे सगळं काय आहे आणि हा सगळा कशासाठी खटाटोप करताय, का तुम्ही खोटं बोलताय. तेव्हा यश म्हणतो की एका वचनात अडकलेला आहे, मला दिलेल्या वचनात. हे ऐकल्यानंतर कावेरीला सुद्धा धक्का बसलेला आहे. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता ओटी भरायची असते ती म्हणजे अमृताची, कारण अमृता ही आता धर्माधिकाऱ्यांची सून आहे. तर तिची ओटी भरायची आहे म्हणून माने कावेरीला सांगितलेलं असतं. आणि नेमकं मा ओटी भरत असते त्यावेळेस तो नारळ जो आहे तो कावेरीच्या ओटीत पडतो. म्हणजे ओटी खणा नारळाने भरली जात असते, पण त्यातला नारळ कावेरीच्या ओटीत पडतो आणि सगळ्यांना धक्का बसतो. तेव्हा मा म्हणते की घाल ना तो नारळ तिच्या ओठीत, असं मा सांगू लागतात. आणि मग कावेरी माकडे पाहत असते. तेव्हा मात्र आता सगळेजण पाहत असतात, म्हणजे देवी आईचा एक वेगळा संकेत आहे. देवी आईचीच अशी इच्छा आहे की कावेरीच ही त्या घरची सून झाली पाहिजे, हे आपल्याला इथे पाहायला मिळतं. तेव्हा मात्र पुन्हा आता तो नारळ उचलून ओटीत घातला जातो आणि एका वेगळ्याच नजरेने हसत असते ती म्हणजे अमृता. कावेरी मात्र तिच्याकडे पाहत असते. परंतु कावेरीला आता सगळ्या गोष्टींची जाणीव आहे, नक्की काय झालेलं आहे, नक्की गोष्टी कशा पद्धतीनं घडत आहेत हे सगळं कावेरीला चांगलंच माहिती आहे. त्यामुळं कावेरी अमृताची कशी वाट लावणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.